एकंदरीत नक्कीच आम्ही सगळ्याच मतदारांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये मी असेल, माझा मित्रपरिवार असेल, माझं संपूर्ण कुटुंब असेल, सगळ्यांनीच प्रामाणिक प्रयत्न केलेत. लोकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत. लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना देखील बदल हवा आहे. या परिसरामध्ये अनेक समस्या आहे, त्याच्यावरती काय काय पद्धतीने आम्ही काम करणार आहे त्याचं विजन आम्ही लोकांसमोर मांडलेलं आहे. मुळात प्रभाग क्रमांक 9ची जर का आपण परिस्थिती बघितली, इथे वेगळ्या वेगळ्या टीका टिप्पणी एकामेकावरती केले जात आहे. लोकांसाठी काय करणार याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये. कुठेतरी नागरिकांची नाराजी आहे जुन्या लोकप्रतिनिधींवरती आणि नक्कीच नागरिक युवकांना आणि सुशिक्षित मुलांना आजच्या घडीला संधी देतील. मतदान 15 तारखेला होणार आहे, तर काय आव्हान करणार? नक्कीच मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा, आपला मतदानाचा हक्क बजवा आणि कुठेतरी बदल घडवा, परिवर्तन घडवा आणि सुशिक्षित तरुणांना आपण राजकारणात संधी द्या, जेणेकरून तुम्ही एक नवीन नेतृत्वाचा अनुभव देखील घ्याल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.